शांत झोपेची गोष्ट. सफरचंदाचं शांत रहस्य. शांत रात्र आहे. आकाशात चंद्र हळूहळू चमकत आहे. थंड वारा अलगद झाडांच्या पानांना स्पर्श करत आहे. दूर कुठेतरी रातकिड्यांचा मंद आवाज ऐकू येतो आहे. सगळीकडे शांतता पसरली आहे. आता तुम्ही निवांत आहात, सुरक्षित आहात. तुमचे खांदे हळूहळू हलके होत आहेत. हात शांत पडले आहेत. तुमचा श्वास मऊ आणि संथ होत आहे. एक खोल श्वास घ्या आणि अलगद सोडा. पुन्हा एकदा शांतपणे श्वास आत आणि बाहेर. दिवसभराचे विचार हळूहळू विरत आहेत. आता या शांत गोष्टीत अलगद हरवून जा. एका शांत गावात मोठी हिरवीगार बाग होती. त्या बागेत जुन्या झाडांच्या सावल्या जमिनीवर पसरल्या होत्या. रात्र शांत होती. चंद्रप्रकाश पानांवर अलगद पडत होता. हलकासा वारा फांद्यांना हलके हलवत होता. त्या बागेच्या मध्यभागी एक मोठं सफरचंदाचं झाड होतं. त्या झाडाखाली एक वृद्ध तत्वज्ञ शांतपणे बसला होता. त्याचा चेहरा निवांत होता. डोळ्यात खोल शांतता होती. त्याच्याजवळ एक तरुण विद्यार्थी बसला होता. दोघेही काही वेळ शांत होते. फक्त वाऱ्याचा आवाज आणि पानांची सळसळ. तेव्हा एक पिकलेलं सफरचंद हळूहळू झाडावरून खाली पडलं. ते मऊ आवाज करत जमिनीवर येऊन थांबलं. विद्यार्थी हलकसा हसला. तो म्हणाला, गुरुजी, यात एवढं विशेष काय आहे? सफरचंद रोजच पडतात. तत्वज्ञ शांतपणे त्या सफरचंदाकडे पाहत राहिला. त्याने कोणताही वाद केला नाही. तो फक्त हलक्या आवाजात म्हणाला, सफरचंद कुठे पडलं? विद्यार्थी म्हणाला, जमिनीवर. काही क्षण शांतता पसरली. मग तत्वज्ञ पुन्हा विचारलं, वर का नाही गेलं? बाजूला का नाही उडालं? विद्यार्थी शांत झाला. वारा हलके वाहत होता. चंद्रप्रकाश झाडांच्या फांद्यामधून जमिनीवर पडत होता. तत्वज्ञाने अलगद सफरचंद हातात घेतलं. तो हळूहळू ते फिरवत म्हणाला, लोकांना वाटतं मोठ्या गोष्टीमध्येच रहस्य असतं, पण जगाचे नियम अनेकदा छोट्या गोष्टीमध्ये लपलेले असतात. विद्यार्थी लक्षपूर्वक ऐकत होता. रात्र अजूनही शांत झाली. दूरवर घुबडांचा मंद आवाज ऐकू आला. तत्वज्ञ पुन्हा म्हणाला, लोकांना पटकन उत्तर हवी असतात, पण खरी बुद्धिमत्ता योग्य प्रश्न विचारण्यात असते. वारा आता थोडा थंड झाला होता. विद्यार्थ्याने जमिनीवर स्वतःची सावली पाहिली. ती चंद्रप्रकाशात त्याच्या सोबत हलत होती. तत्वज्ञाने त्या सावलीकडे बोट दाखवलं. तुला तुझी सावली दिसते आहे. हो गुरुजी. जर तुला प्रकाश समजला नाही तर तुला वाटेल की सावली स्वतः चालते आहे. विद्यार्थी शांत झाला. तो आता विचार करू लागला. तत्वज्ञ म्हणाला, जग अनेकदा गोंधळलेलं वाटतं, पण निसर्ग शांत नियमाने चालतो. फक्त
आपल्याकडे थांबून पाहण्याचा संयम हवा. वारा झाडामधून वाहत होता. सफरचंद अजूनही त्याच्या हातात होतं. तो पुढे म्हणाला, भावना अनेकदा मोठ्याने बोलतात, पण सत्य ते कायम शांत असतं. विद्यार्थी आता पूर्ण शांत झाला होता. त्याला जाणवलं होतं की साध्या दिसणाऱ्या गोष्टीमध्येही खूप खोल अर्थ असतो. रात्र हळूहळू पुढे सरकत होती. आकाशातील चंद्र आणखी उजळ दिसत होता. तत्वज्ञाने अलगद सफरचंद टेबलावर ठेवलं आणि म्हणाला, जे लोक जगाला शांतपणे पाहतात त्यांनाच त्याचे नियम समजतात. घाई करणारे लोक फक्त घटना पाहतात, पण शांत मन कारण शोधतं. विद्यार्थी हळूहळू हसला. त्याच्या मनात आता नवीन समज निर्माण झाली होती. त्याला कळलं होतं की जीवनातील मोठे धडे अनेकदा छोट्या क्षणामध्ये लपलेले असतात. बाग आता अजून शांत झाली होती. वारा मंद वाहत होता. पानांची सळसळ हळूहळू विरत होती. तत्वज्ञ आणि विद्यार्थी दोघेही शांतपणे चंद्राकडे पाहत बसले होते. कोणतीही घाई नव्हती. कोणताही गोंधळ नव्हता. फक्त शांत समज होती. कधी कधी थांबून पाहणं हेच खरं ज्ञान असतं आणि शांत मनाने विचार करणं हीच खरी बुद्धिमत्ता असते. आता तुमचं मनही हळूहळू शांत होत आहे. तुमचे विचार मंद होत आहेत. तुमचा श्वास मऊ आणि हलका झाला आहे. आता शांतपणे डोळे मिटा. तुम्ही सुरक्षित आहात. जसं त्या शांत बागेत सगळं स्थिर झालं, तसं तुमच्या मनातही आता शांतता पसरत आहे. हळूहळू तुम्ही गाढ, शांत आणि सुखद झोपेत जात आहात. आणि फक्त विश्रांती आणि शांत झोप. शुभरात्री.